नमस्कार मित्रांनो, इयत्ता दुसरी कार्यानुभव विषयातील परिसरातील उद्योगांची ओळख हा घटक आपण पाहूया. इथे तुम्हाला किती प्रकारची चित्रे दिसतात? वेगवेगळ्या प्रकारची चित्रे दिसतात, हो की नाही? चला तर आपण प्रत्येक प्रकारच्या चित्रातील जे उद्योग दिलेले आहेत ना, त्याची ओळख करून घेऊया. पहिला आहे याच्यामध्ये हा जो दादा आहे, हा जो माणूस आहे ना, ही रस्सी दिसते, ही काथ्या आहे. या काथ्यापासून इथे पोती, गोणपट यांपासून वस्त्र तयार केलं जातं आणि मग ही आहे गिरणी. याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या काथ्यापासून वस्तू तयार केल्या जातात. आता हा जो काथ्या कशापासून मिळतो, तर नारळाच्या झाडाची जी किशी आहे त्याच्यापासून हा काथ्या तयार होतो आणि मग त्याचं पोती, गोणपट, पायपुसणी अशा प्रकारच्या वस्तू या उद्योगापासून तयार होतात. समजलं मित्रांनो? आता पुढचा उद्योग पहा. हा जो उद्योग आहे यामध्ये कापड गिरणी दिसते. कापड कुठून मिळतं आपल्याला? तर हे कापसाचे बोंड आहेत. कापसापासून वस्त्र तयार केलं जातं आणि त्या वस्त्रापासून मोठ्या प्रमाणात गिरणीतून कापडाची काय केली जाते? निर्मिती केली जाते. मग आपण म्हणतो पैठणी असते. कशाची? येवल्याची पैठणी. वेगवेगळ्या प्रकारच्या गावातल्या उद्योगांनुसार त्या वस्त्रांना नावं दिली जातात. सोलापूरची चादर, येवल्याची पैठणी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कापडाचे उद्योगापासून विविध प्रकारच्या कापडाची निर्मिती होते. पुढचा उद्योग पहा. यामध्ये काय दिसतंय रे मित्रांनो? तर एक मुलगा पेपर विकत आहे. हा सुद्धा छोटा उद्योग आहे बरं का. यामध्ये काय केलेलं आहे? याने एक छोटासा स्टॉल मांडलाय. वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्र त्याने स्टॉलवर ठेवले आणि तो गिऱ्हाईकांना ते विकत आहे. मग कोणकोणत्या प्रकारचे वर्तमानपत्र? सकाळ, प्रभात, लोकसत्ता, लोकमत असे वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र तो मुलगा काय करतो? विकत आहे. म्हणजे आपण त्याला वृत्तपत्र विक्रेता असं सुद्धा म्हणू शकतो. पुढे पहा. हा जो उद्योग आहे यामध्ये काय दिसतंय रे? एक काय आहे? दुकानदार आहे. त्याने समोर अंडी ठेवलेली आहे. त्या अंड्यांच्या खाली कोंबड्या पण आहेत. कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी पालन. मग ही कोंबडी पालन केलेल्या व्यवसायाशी निगडीत हा छोटा व्यवसाय आहे. मग यामध्ये काय करतात? दुकानदार जिवंत कोंबड्या पण ठेवतात आणि अंडी पण ठेवतात आणि गिऱ्हाईकांना जर चिकन लागत असेल कोंबडीचं तर तो कोंबडीचं चिकन पण देतो आणि काही लोकांना अंडी हवी असेल तर तो दुकानदार लोकांना अंडीसुद्धा देतो. इथे एक दीदी आणि एक दादा काहीतरी मागण्यासाठी त्यांच्याकडे गिऱ्हाईक म्हणून आले आहेत. मग अंडी आणि चिकन या दोन्हींची विक्री तर हा माणूस करत आहे. म्हणजे हा चिकन विक्रेता, अंडी विक्रेता हा सुद्धा एक उद्योग आहे. पुढे पहा बरं. इथे छोट्या चौकोनामध्ये पापड लाटणारा एक काकू दिसत आहे. हा लिज्जत पापडशी उद्योग संबंधित आहे, जो आपण म्हणतो पापड उद्योग. मग हे घरगुती प्रकारे महिला बचत गटांमार्फत पापड लाटले जातात आणि ते छोट्या मोठ्या दुकानांमध्ये विकले जातात आणि मग हा लिज्जत पापडचा उद्योग. छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योगात उडी असा हा लिज्जत पापडचा उद्योग आहे. पुढे पहा. आपण सकाळी रोज देवाला फुले वाहतो. काही सण आला तर आपण देवाला हार पण अर्पण करतो. मग तसे हार, फुले हे विकण्यासाठी फुलवाले असतात. ह्या उद्योगामध्ये एक काकू फुलेंचा हार तयार करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फुले त्यांनी ठेवलेली आहेत. इथे काय दिसतंय? तर त्या काकूंकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारची गिऱ्हाईक दिसतात. कोणी हार घेण्यासाठी, कोणी फुले घेण्यासाठी, कोणी नागिनीची पानं घेण्यासाठी सुद्धा येतं बरं का. असा हा फुलांचा उद्योग. आता पहा हा पुढील उद्योग. या उद्योगामध्ये मात्र काय दिसतात? एक काका मडकं तयार करतात. याला कुंभार काका म्हणतात. हे मातीपासून मडकं तयार करतात, चांगलं भाजतात आणि छान तयार झालं की बाजाराच्या ठिकाणी जाऊन विकतात आणि हे माठातलं पाणी आपण उन्हाळ्यात पितो. असा हा कुंभार काकांनी तयार केलेला मडक्याचा व्यवसाय. म्हणून हा एक मातीचा व्यवसाय म्हणून आपण सुद्धा याची ओळख करून घेतली पाहिजे. आपली कपडे शिवायची असेल तर आपण शिंप्यांकडे जातो, म्हणजे टेलरांकडे जातो. मग ते मुलांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे टेलर कपडे शिवतो.
शिलाई काम करणारा हे दादा काय करत दिसतात रे तुम्हाला? कपडे शिवणकाम करत आहेत. मग इथे काही शिवून ठेवलेली कपडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फॅशनेबल कपडे आहेत, तर काही कपड्यांची काय करत आहे ते शिलाई करत आहेत. म्हणजे हा टेलर कामचा सुद्धा एक शिवणकामचा सुद्धा एक व्यवसाय आहे. आणि पुढे पहा हा शेवटचा व्यवसाय. या व्यवसायामध्ये छोटासाच आहे. आपण घराला कुलूप लावतो, पण कधी कधी काय होतं, आपल्या घराला कुलूप लावण्यासाठी आपल्या घरच्या माणसांकडे चावी जास्त प्रमाणात असावी. म्हणजे काय, एक चावी हरवली तर दुसरी असावी, म्हणजे एकाला 2-3 चावी आपण तयार करतो. मग ती चावी तयार करण्याचा हा छोटासा उद्योग आहे. एक आजोबा काय करत आहे, चावी डुप्लिकेट कशी बनवायची ती बनवून देण्यासाठी हा चावी बनवण्याचा एक व्यवसाय आहे. समजलं मित्रांनो? आज आपण आपल्याच परिसरातील वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांची ओळख करून घेतली. आता तुम्ही सगळे उद्योगांचं चित्रांचं निरीक्षण करा आणि प्रत्येक उद्योगाबद्दल 5-5 ओळी वाक्य लिहून आणा. गुड बाय विद्यार्थ्यांनो.